नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि काँग्रेस नेते अमित देशमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर गेल्याची माहिती मिळतेय. उद्धव ठाकरे यांची हे नेते मातोश्रीवर भेट घेणार असल्याचं समजतंय. नाना पटोले, भाई जगताप, अमित देशमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल होणार असल्याची माहिती मिळतेय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विनोद, काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेलेले आहेत. काय नेमकं यामागचं कारण आहे, काय सांगता येईल याबद्दल? काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, अमित देशमुख आणि भाई जगताप हे तीनही नेते उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे काही वेळामध्ये भेट घेणार आहेत. आणि या भेटी दरम्यान ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षांमध्ये एक वादंग तयार झालं होतं की अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पाठिंबा अध्यक्षांनी दिला, मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी दिला नाही. त्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांची आणि खास करून मुंबई काँग्रेसांची समजूत घातली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी मुंबई मधील जे अंधेरी पोटनिवडणूक आहे त्यामध्ये संपूर्णपणे ताकदीने काँग्रेस पक्ष त्यांच्या बाजूने आहे असं दिलासा देण्यासाठी आणि एकंदरीत चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहे. आणि काही वेळामध्ये ते सर्व नेते मातोश्री येथे दाखल होणार आहे. मात्र एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे की महाविकास आघाडी जी आहे ती भक्कम करण्याचा प्रयत्न एकंदरीत या माध्यमातून होत आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्यावर ज्याप्रमाणे संकट येत आहे त्या संकटामध्ये खास करून काँग्रेस पक्षांची ही भूमिका फार महत्वाची मानली जात आहे. ज्याप्रमाणे नाना पटोले यांनी या आधीच पोटनिवडणुकीमध्ये आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं, परंतु मुंबईतील काही नेत्यांनी त्या प्रकरणामध्ये विरोध केला होता. मात्र आता तो विरोध मावळला आहे आणि पूर्ण स्थानिक जे मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि खास करून प्रदेशचे अध्यक्ष आहे हे सर्व नेते उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. आणि अंधेरीची जी पोटनिवडणूक आहे ती एकत्रित लढण्याचा या ठिकाणी मोठा निर्णयही झाला असल्याचं बोललं जात आहे. बर विनोद, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. संजय राऊत कोर्ट परिसरात पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. कदाचित नवीन चिन्ह हे शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. ही पहिली वेळ नाही, यापूर्वी इंदिरा गांधी या देखील अशाच परिस्थितीतून गेलेल्या होत्या. काँग्रेसचं 3 वेळेला चिन्ह गोठवलं होतं तर जनता दलाचंही चिन्ह गोठवलं होतं. नावात काय, शिवसेना नाव गोठवलं तरी शिवसेना तीच आहे असं संजय राऊत यांनी म्हटल्याचं समजतंय. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपूर्वी धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला इतक्या सहजासहजी मिळणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सध्या महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातोय असं देखील संजय राऊत यांनी म्हटल्याचं समजतंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, संजय राऊतांनी अनौपचारिक गप्पांमध्ये अनेक महत्वाची वक्तव्य केल्याचं दिसतंय. काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की नियमित सुनावणी आणखी जामीन अर्ज सुनावणी या दोघंही सुनावणींची आज एकत्र होणारे संजय राऊत यांनी याकरता त्यांना कोर्टात आणण्यात आलाय. पण अजून कोर्टाची सुनावणी सुरू होण्याला वेळ असताना आमच्या अनौपचारिक गप्पा त्यांच्यासोबत सुरू असताना त्यांनी या अशा प्रकारचे वक्तव्य केले. खरं तर धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे शिवसेनेचं, आपल्याला माहिती आहे की त्या आधी सुद्धा शिवसेनेचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे 3 चिन्ह होते. रेल्वे इंजिन सुद्धा शिवसेनेचं चिन्ह होतं. म्हणजे 1966ला शिवसेनेचा जन्म झाला तरी 1968ला खऱ्या अर्थानं पहिल्यांदा एका चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे हे जे चिन्ह आहे आता नवीन, ते सुद्धा शिवसेनेसाठी क्रांती घडवेल अशा प्रकारचं थेट वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. इंदिरा गांधी या परिस्थितीत सुद्धा गेल्याची आठवण सुद्धा त्यांनी करून दिली. नावात काय, म्हणजे की शिवसेना नाव गोठवले तरी शिवसेना नाव जिवंत आहे, आणखी शिवसेना या नावातच खरं अर्थ आहे अशा प्रकारचं एक ठाम वक्तव्य त्यांनी केलंय. एकंदरीत मोठा आशावाद त्यांच्या बोलण्यातनं जाणवत जरी असला तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सध्या महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातोय अशी टिप्पणी जोडायला सुद्धा त्यांनी कमी केली नाही. खरं कारागृहात असताना संजय राऊत यांना बाहेर काय काय घडामोडी घडतायत याची इत्थंभूत माहिती आहे हे सुद्धा आजच्या गप्पांवरनं लक्षात येत होतं. सकारात्मक विचारसरणीच्या याच्यातनं ते बोलत होते की नवीन चिन्ह सुद्धा शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. हा एक आशावाद त्यांनी व्यक्त केलाय. अर्थातच या सगळ्या अनौपचारिक गप्पा आहे, त्याला ना शेंडा ना बुडका असा कोणता आधार आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येणार नाही. अजिंक्य. प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना पक्षाचं नाव तसंच धनुष्यबाण चिन्हासाठी ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये स्पर्धा रंगलेली असताना
या दोन्ही गटातल्या समर्थकांनी आता निवडणूक आयोगाकडे उगवता सूर्य आणि त्रिशूळ या चिन्हांवर दावा केलाय आणि याशिवाय उद्धव ठाकरेंनी मशाल आणि एकनाथ शिंदे यांनी गदा या चिन्हाची मागणी केली आहे। त्यामुळे निवडणूक आयोग उगवता सूर्य त्रिशूळ हे चिन्ह या दोघांपैकी कुणाला देणार की ही दोन्ही चिन्ह बाद करणार याकडेच सर्वांचंच लक्ष असेल। तसंच जर ही दोन्ही चिन्ह बाद झाल्यास उरलेली गदा आणि मशाल ही चिन्ह तरी या गटांना मिळणार का याचंही उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे। मात्र गदा आणि मशाल ही चिन्ह निवडणूक आयोगाच्या 197 चिन्हांच्या यादीतच नसल्यानं ठाकरेंना मशाल आणि शिंदेंना गदा या चिन्हालाही मुकावं लागणार की काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्यामुळे ही सगळी चिन्ह बाद करत निवडणूक आयोग ठाकरे गट आणि शिंदे गटाला वेगळीच चिन्ह देणार का असाही सवाल आता विचारला जातोय। निवडणूक आयोग कुणाला कोणतं चिन्ह देणार, कोणत्या चिन्हावर ठाकरे आणि शिंदे लढणार याचीच आता उत्सुकता आहे। ठाकरे समर्थकांपाठोपाठ शिंदे समर्थकांनीही जी चिन्ह आपल्याला हवी असल्याचं म्हटलंय त्यामध्ये दोन चिन्ह ही समान दिसतायत। त्यामुळे निवडणूक आयोगासमोर आता मोठा पेच उभा राहील की काय असंच दिसतंय। प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, दोन्ही गटांकडून उगवता सूर्य आणि त्रिशूळ या चिन्हांची मागणी केली गेल्याचं समजतंय। कोणाला कोणतं चिन्ह मिळणार याचीच आता उत्सुकता आहे। प्रशांत, बरोबर आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने जी मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये दोन्ही गटांच्या वतीने म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव ठाकरे या दोन्ही गटाच्या वतीने तीन पर्यायाचे प्रस्ताव देण्यात आले। त्यामध्ये या प्रस्तावांमध्ये जर बघितलं तर उगवता सूर्य आणि त्रिशूळ हे समान प्रकारचे निवडणूक चिन्ह असल्याची माहिती पुढे आलेली आहे। याच्या आधारावर हे दोन्ही चिन्ह नाकारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे हे दोन्ही जर चिन्ह निवडणूक आयोगाने नाकारले तर आता उर्वरित चिन्ह वरती हे ज्या पद्धतीने दोन्ही गटांनी जे प्रस्ताव आपल्या पर्यायामध्ये अनुक्रमांक दिला होता की पर्याय दिले होते की सगळ्यात पसंती क्रम दिले होते त्यानुसार आता त्यांना ते मान्य करतात की पुन्हा यावरती नवीन चिन्ह मागले जातात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। स्टुडिओ प्रशांत, पण निवडणूक आयोगाकडून आता या संदर्भातला निर्णय घेतला केव्हा जाईल एकंदरीतच, कारण दोन्ही गटांकडून दोन चिन्ह समान आहेत, वेगळंच चिन्ह या दोन्ही गटांना मिळण्याची देखील तितकीच शक्यता वर्तवली जाते, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? बरोबर आहे। दोन्ही गटांकडे जे समान चिन्ह आहे त्या समान चिन्हावरती निश्चितपणे केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जाते। आजच हा निर्णय अपेक्षित आहे, पण आता केंद्रीय निवडणूक आयोग या संदर्भात किती वेळ घेते आणि त्यानंतर या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक होऊन निश्चितपणे निर्णय जाहीर होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। पण दोन्ही गटांनी या संदर्भात पर्यायी चिन्हांचा देखील विचार केला असेल अशीही माहिती पुढे आलेली आहे। त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग निश्चितपणे निर्णय घेण्याच्या पूर्वी दोन्ही गटांसोबत चर्चा करते का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। उगवता सूर्य आणि त्रिशूळ या दोन चिन्हांच्या बाबतीत दोन्ही गटांकडून दावा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। आधी पक्षाचं नाव आणि त्यानंतर आता चिन्हासाठी हे दोन्ही गट पुन्हा एकदा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय। आणि याच संदर्भात आपण आणखी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। माजी प्रधान सचिव अनंत कळसे सर देखील आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं। सर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। दोन्ही गटांकडून दोन समान चिन्हांबाबतचा दावा केला गेलेला आहे। निवडणूक आयोग आता या संदर्भात नेमका काय निर्णय घेणार याचीच उत्सुकता आहे। सर, आपली प्रतिक्रिया? नाही, यामध्ये एक म्हणजे थोडासा अनप्रेसिडेंटेड प्रसंग दिसतोय, कारण एकाच पक्षाच्या दोन गटांनी सेम तेच चिन्ह सारखंच चिन्ह मागितलेलं आहे। आता याच्यामध्ये कमिशन किंवा एक क्रायटेरिया जो आहे कमिशनचा यामध्ये की ज्यांचा क्लेम आधी असेल म्हणजे पत्र ज्यांचं आधी असेल त्यांना ते प्रेफरन्स देतील। आणि या संदर्भात मला वाटतं की उद्धव गटांनी आधी पत्र दिलेलं आहे आणि त्यानंतर मला वाटतं शिंदे गटाने, ऑफकोर्स आय एम सब्जेक्ट टू करेक्शन, तर असं प्रायमा फेसी दिसतं। तर कमिशनला जर ते पत्र कन्सिडर करायचं असेल तर ज्यांनी आधी पत्र दिलं त्यांचं पत्र, त्यांची विनंती आधी कन्सिडर केली जाईल नियमाप्रमाणे।
आणि त्यानंतर मग ते कमिशन निर्णय देईल त्याच्यावर काय निर्णय द्यायचा असेल. बरं, पण सर असंही होऊ शकतं का, म्हणजे एक शक्यता च्या अनुषंगानं विचारतोय की दोन्ही गटांकडून प्राधान्यक्रमानं 2 चिन्ह दिली गेली आहेत, त्यामुळे कदाचित ही दोन्ही चिन्ह बाद करून नवीन एखादं चिन्ह निवडणूक आयोग देऊ शकतं का? निकष नेमके या संदर्भातले काय सांगतात सर, त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. यात कसं आहे आता की म्हणजे सगळंच एक अनप्रेसिडेंटेड चाललेलं आहे. हां कारण ती चिन्ह जी आहे त्रिशूळ आणि काय मशाल वगैरे उगवता सूर्य मला वाटतं डीएमकेचं चिन्ह आहे. ती रिजनल पार्टी आहे तामिळनाडू मधली. हां पण त्रिशूळ हे चिन्ह मी फ्री चिन्हाची यादी बघितली त्याच्यामध्ये कुठेही मला त्रिशूळ दिसला नाही हां आणि इव्हन तलवार सुद्धा दिसलेली नाही त्या फ्री चिन्हामध्ये. हां आणि याच्यामध्ये निकष असे आहे की भारतीय संविधानामध्ये जे आपलं प्रिएम्बल आहे सेक्युलरिझम, सोशलिझम, लिबर्टी, इक्वालिटी वगैरे जे काही आपले तत्वाच्या आधारे भारतीय संविधान बनलेलं आहे हां याचा सुद्धा विचार करून आणि तुमच्या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट मध्ये ज्या तरतुदी आहे त्या तरतुदीचा सुद्धा विचार करून निवडणूक आयोग निर्णय घेतं. हां. कारण संविधानामध्ये जी तत्व घालून दिलेली आहे लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी, बंधुभाव, सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता, सावरीन, सार्वभौम वगैरे हे सुद्धा म्हणजे कमिशन बघतं. कारण जाती जातीमध्ये सलोखा राहायला पाहिजे, सर्व धर्म एकत्र चांगल्या प्रकारे म्हणजे इथे राहिले पाहिजे. हां पुण्यामध्ये अशी शत्रुत्व निर्माण होऊ नये, एनिमिटी वगैरे जे आयपीसी मध्ये तरतुदी वगैरे आहे या सर्वांच्या अनुषंगाने हे चिन्हाचा निर्णय केला जातो कमिशनच्या मार्फत असं त्यामध्ये दिसतंय. आता कितपत हे त्रिशूळ आणि तलवार हे चिन्ह जे मागणी केलेले आहेत हे त्या चिन्हामध्ये नाहीये. मला वाटतं फ्री चिन्ह जी मी यादी बघितली कमिशनच्या वेबसाईटवर त्याच्यामध्ये ह्या चिन्हामध्ये हे नाही आहे. पण शेवटी अल्टिमेटली हे डिस्क्रिशन कमिशनचा आहे, हा स्वेच्छाधिकार आहे कमिशनचा, काय करावं ते. बरं बरं सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या संदर्भात प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. या सगळ्या संदर्भामध्ये अनिल देसाई यांनी देखील नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. दोन्ही पक्षकारांना किंबहुना आम्हाला, कारण त्यांनी त्यांच्या पद्धतीनं हे केलं आहे ते सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगाजवळ त्याच्याबद्दलचं म्हणणं आम्ही रेग्युलर मांडतच आलो आहे. तर त्यांनी एक याचं हे दिलं पाहिजे होतं, एक सुनावणी किंवा आम्हाला बोलवून या संदर्भामध्ये विचारणा करण्याची गरज होती. तशा प्रकारचं काही न करता एकतर्फी निर्णय त्यांनी जो इंटिरियम ऑर्डर म्हणून पास केलेली आहे त्या या संदर्भातच आम्ही याचिका दाखल. आज सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? आज होईल किंवा उद्या. आज मेन्शन आता केलेलं आहे. एखाद्या वेळेस उद्या माननीय उच्च न्यायालयाच्या, दिल्ली उच्च न्यायालयाच्या त्यांच्या कामकाजाच्या सूचीप्रमाणे उद्या येण्याची शक्यता आहे. एक संकेत आहे की तुमच्या फ्री सिम्बल्समध्ये जर राष्ट्रीयत्वाला किंवा ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत यामध्ये जर कुठचा आक्षेप न येणाऱ्या गोष्टी असतील तर ते चिन्ह तुम्ही त्या पक्षाला प्रदान करू शकता, असे प्रेसिडेंट सुद्धा आहेत. एकनाथ शिंदे समर्थकांच्या चिन्हाच्या दाव्याबाबत अब्दुल सत्तार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी राज्याचे मंत्री अब्दुल सत्तारजी, चिन्ह गोठवलं आहे, आता शिवसेना आणि धनुष्यबाण हा पर्याय राहिला नाही, नवीन पर्याय काय असणार आहे? नाही, खरं म्हणजे आज 1 वाजता सन्माननीय मुख्यमंत्री महोदय कोणाला तरी आदेश देतील आणि ते चिन्ह आता 1 वाजेला पिक्चर क्लिअर होईल का कोणता चिन्ह आहे कोणता चिन्ह नाही आहे. आता अंदाजेने चालू आहे, परंतु अंदाज काही बोलता येणार नाही. परंतु सन्माननीय मुख्यमंत्री महोदय ज्या चिन्हाचा आदेश देतील ते चिन्ह आणि त्या नावाचा इलेक्शन कमिशनर निवडणूक आयोगाकडे मागणी होईल. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही एकच चिन्ह मागत आहेत, त्यामुळे कुठे ना कुठे आता संभ्रम निर्माण होत आहे. नाही, आता सन्माननीय खरं म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांची भूमिका मांडली. अजून अधिकृत भूमिका शिंदे साहेबांनी मांडलेली नाही. शिंदे साहेबची अधिकृत भूमिका मांडतील आणि त्यानुसार इलेक्शन कमिशनर त्यांच्याकडे असलेले चिन्ह आणि ह्या मागणीमध्ये दोघांची मागणी सारखी आहे का नाही ते तपासतील आणि योग्य तो निर्णय देतील. अंधेरीतली निवडणूक होणार आहेत, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला आपण जरी पाठिंबा दिला परंतु चिन्ह नसल्यामुळे कुठे ना कुठे तिथल्या जनतेमध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम असंच बनत असताना मग भारतीय जनता पक्षाची निवडणूक जिंकेल कसा असा वाटतं तुम्हाला? नाही, कसं आहे, आता कोण जिंकल हे तर जनता जनार्दन ठरवू शकते. परंतु मला असं वाटतंय की भारतीय जनता पार्टीचे जे काही उमेदवार दिलेले त्याला एकनाथ शिंदे साहेबांनी नियोजनबद्ध पाठिंबा कदाचित दिला तर भारतीय जनता पार्टी तिथे जिंकल. शेवटचा प्रश्न आहे, तुम्हाला कोणत्या चिन्हाची अपेक्षा आहे?
मला तर मुख्यमंत्री महोदय जे चिन्ह देतील त्या चिन्हाची अपेक्षा आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढची बातमी बघूया. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे. गेल्या 3 दिवसांपासून कल्याण आणि डोंबिवली शहरातून कचराच उचलला न गेल्यानं सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलंय. नागरिकांना तर नाकावर रुमाल लावून घराबाहेर पडण्याची वेळ आलेली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शहरात उभ्या झालेल्या कचऱ्याच्या डोंगरांबाबत पालिका घनकचरा व्यवस्थापनाला सुतराम कल्पनाही नाही. तशातच कचरा उचलणाऱ्या घंटागाडी चालकांकडून नागरिकांना दमदाटी होत असल्याच्याही अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत. असं असलं तरी केडीएमसी प्रशासक मात्र मूग गिळून गप्प बसल्यानं नागरिकांचा संताप अनावर झालाय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या. अजित, केडीएमसी प्रशासनाला जाग केव्हा येणार हा प्रश्न आता नागरिक विचारतायत. काय नेमकं हे कारण आहे ज्यामुळे कल्याण डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग साचले? 2 दिवसांपासून 3 दिवसांपासून कचराच उचलला गेलेला नाही. अजिंक्य, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने घनकचरा व्यवस्थापनावरून फटकारलं होतं. अधिकाऱ्यांवरती कारवाई करा अशा पद्धतीचे आदेश देखील होते. आपल्याला माहिती आहे की हीच कल्याण डोंबिवली जी आहे ती डम्पिंग ग्राउंड म्हणून ओळखली जायची. मधल्या काळामध्ये कोरोनाचा काळ होता, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी कचरा जो आहे म्हणजे कुठल्या पद्धतीचे जास्त व्यवहार होत नव्हते, त्यामुळे कचऱ्याचं साम्राज्य नव्हतं. पण गेल्या काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. याचबरोबरीनं गेले 3 दिवस झालं डोंबिवलीमधील काही भागातला आणि कल्याणमधील काही भागातला कचरा जो आहे तो उचलला गेला नाही. घंटागाडी हा जो प्रकार आहे, या प्रकारामध्ये भ्रष्टाचार होतोय का असं देखील यामुळे समोर आलेलं आहे. कारण का ज्या गाड्या येतात किंवा जे कचरा उचलणारे लोक येतात ते त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना पाहिजे तिथला कचरा उचलतात. विशेष करून जे हॉटेलवाले आहेत, हॉटेलवाल्यांचा कचरा हे तात्काळ उचलतात. दिवसातून 2-2 वेळा कचरा उचलायला येतात. मात्र नागरिकांचा जो कचरा आहे, इमारती बाहेरचा जो कचरा आहे किंवा सोसायटी बाहेरचा जो कचरा जो आहे तो जेव्हा उचलायला जातात त्यावेळी तिथं त्यांना जेवढा पाहिजे तेवढंच कचरा उचलतात आणि उत्तर अशी असतात की पुढचा देखील कचरा उचलायचा, त्यामुळे हा कचरा उद्या उचलला जाईल. आणि असं करून करून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. नागरिकांना तोंडावर रुमाल घेऊन चालावं लागतंय. सगळं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. धक्कादायक म्हणजे याविषयी जेव्हा नागरिकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संपर्क केला त्यावेळी त्यांना हा प्रकार माहीतच नाही की 3 दिवसापासून कचरा उचलला गेलेला नाहीये. याहून लक्षात येतं की जे घंटागाडीचे ठेकेदार आहेत त्यांनाही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी किती पाठीशी घालतात. त्यांना नागरिकांच्या आरोग्याशी काही देणं घेणं नाहीये. त्यांना फक्त ठेकेदारांना कसं सांभाळता येईल यातच त्यांना रस आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अधिकारी जे आहेत ज्यांच्यावरती नागरिक संताप व्यक्त करतायत, असं सुरू राहिलं तर एक दिवस नागरिकांचा संताप जो आहे त्याचा बांध फुटेल. बरं अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट यावी असं आपला प्रयत्न आहे. आणि मला असं वाटतं की आजची राऊंड टेबल कॉन्फरन्स आपण घेतली आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ऑडिटमध्ये येईल. महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढलेला आहे आणि येत्या काळामध्ये मोठ्या मोठ्या गुंतवणुकी महाराष्ट्रात दिसतील. केवळ अपेक्षा एवढीच आहे की याबद्दल सारखा जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला विरोध करणं बंद केला पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेट केलं पाहिजे. मला असं वाटतं की जे काही आम्ही आज मराठवाड्याचं मार्केट करतो आहे आणि ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करतो, विशेषतः ऑडिटला ड्रायपोर्ट देखील त्या ठिकाणी जेएफपीटी प्रमोटची प्रयत्न आहे. आणि गुंतवणूक ही ऑरिकमध्ये येईल. महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढलेला आहे आणि येत्या काळामध्ये मोठ्या मोठ्या गुंतवणुकी महाराष्ट्रात दिसतील. केवळ
अपेक्षा एवढीच आहे की याबद्दल राजकारण करण्यात येऊ नये. रिफायनरी सारखा जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला विरोध करणं बंद केलं पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेट केली पाहिजे. मला असं वाटतं की जे काही आम्ही आज मराठवाड्याचं मार्केटिंग करतो आहे आणि ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करतोय, विशेषतः ऑरिकला एकतर ड्राय पोर्ट देखील त्या ठिकाणी होतोय, जेएनपीटी पोर्टशी नागपूर मुंबईमुळे कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे मी तर मागे देखील बोललो, आजही बोलतो की आपला जो नेक्स्ट इंडस्ट्रियल ग्रोथ आहे हा सगळा जालना आणि छत्रपती संभाजीनगर या सगळ्या दरम्यान हा जो ऑरिक इंडस्ट्रियल एरिया आपण तयार केला आहे, शेंद्रा असेल, बिडकीन असेल, याच ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. देखिए, मैं केंद्र सरकार का और विशेष रूप से हमारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जी का आभार व्यक्त करूंगा कि महाराष्ट्र के इन्वेस्टमेंट के लिए मुंबई में उन्होंने इन्वेस्टर्स राउंड टेबल यह आयोजित किया और मराठवाड़ा जैसे हमारे इलाके में जो एक इंटीग्रेटेड इंडस्ट्रियल टाउनशिप ऑरिक हमने केंद्र सरकार के साथ शुरू की है, उसमें इन्वेस्टमेंट आए. इस दृष्टि से आज सारे इन्वेस्टर्स को यहाँ पर बुलाया गया था. बहुत ही ओवरवेलमिंग, बहुत ही अच्छा रिस्पांस हमको इसमें मिला है. देश और विदेश से इन्वेस्टर्स यहाँ आए हैं और जिस प्रकार की फैसिलिटी महाराष्ट्र की सरकार ने ऑरिक में तैयार की है, वहां पर न केवल स्टेट ऑफ आर्ट इंफ्रास्ट्रक्चर है, वहां पर नागपुर मुंबई एक्सप्रेसवे की कनेक्टिविटी है, इसलिए पोर्ट 5 या 6 घंटे में वहां से सारा कार्गो पहुंच सकता है. वहां ड्राईपोर्ट तैयार किया गया है, वहां पर रेल कनेक्टिविटी तैयार की गई है. तो मैं ऐसा मानता हूं कि जो फ्यूचर है वो ऑरिक सिटी में या शेंद्रा बिडकिन हमारी जो इंडस्ट्रियल इस्टेट है वहां पर है और उसी में इन्वेस्टर्स को हमने अट्रॅक्ट किया है. ईसीआयने आमचं ऐकून घेतलं नाही असा आरोप आज सकाळपासून होतोय. खास करून सगळ्या केंद्रीय यंत्रणा ज्या आहेत त्या भाजपच्या तालावर कसं काम करतात असा एक आरोप आज सकाळपासून होतोय. असं आहे की ईसीआयने जेवढे वेळा मागितला तेवढे वेळा त्यांना वेळ दिला आणि एक महिन्याची अडजस्टमेंट मागितली तरी देखील ईसीआयने दिली. पण वेळ काढून कायदा टाळता येत नाही. कायद्याला कधीतरी सामोरं जावं लागतं आणि आता ईसीआयने इंटरिम आदेश दिलाय. आता ईसीआयने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा एखादी केस वीक असते त्यावेळी इन्स्टिट्यूशन्सवर हल्ला करायचा, अशा प्रकारे शिवसेना असेल, काँग्रेस असेल, ही यांची पद्धत झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला तर उत्तम, नाही दिला तर सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात बोलायचं. ही जी काही पद्धती आहे इन्स्टिट्यूशन्सला वीक करण्याचं हे काम चाललेलं आहे. कालचा जो निर्णय या ठिकाणी इलेक्शन कमिशनने दिलाय, गेल्या 25 वर्षात कुठल्याही राज्यातला कुठल्याही पक्षामध्ये जेव्हा उभी फूट होते त्यावेळी इलेक्शन कमिशननी घेतलेले निर्णय बघा, सेम निर्णय, कधी वेगळा निर्णय इलेक्शन कमिशननी घेतलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही रडगाणं चाललेलं आहे हे पूर्णपणे राजकीय पॉलिटिकल आहे. काँग्रेसच्या निधनानंतर अतुल भास्करकर यांनी ट्विट केलं की कार सर्वांवर गोळ्या टाकणारे मुलायम सिंग यादव यांचं निधन झालं. अयोध्येत राम मंदिर पाहून ते गेले, अशा प्रकारचं वादग्रस्त. मला असं वाटतं बघा, वैचारिक मतभेद आमचे त्यांच्याशी असू शकतात, पण ते एक मोठे नेते होते, त्यामुळे त्यांच्या जाण्याचं आम्हाला दुःखच असेल. ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आले, गुन्हा दाखल झाला, तपास देखील क्राईम गेलाय. खातं तुमच्याकडे काय नेमक्या बाबतीत? नाही, असं आहे की कुठेही जर बोगसगिरी होत असेल, बोगस शिक्के मारले जात असतील, बोगस ॲफिडेव्हिट्स तयार होत असतील, तो कॉग्निझेबल ऑफेन्स आहे. त्याच्यावर जे काही योग्य असेल ती कारवाई पोलीस करतात. बॉडी, कॉन्स्टिट्यूशनल बॉडी और जो सेंट्रल एजेंसी है उसका इस्तेमाल किया जा रहा है. बीजेपी के केंद्र पर प्रयोग किया जा रहा है. एकदम सीधी बात है. शिवसेना को इलेक्शन कमीशन ने बहुत समय दिया. उन्होंने पहले 2 वीक का मांगा, फिर 2 वीक का मांगा, फिर 4 वीक का मांगा. जितने बार उन्होंने समय मांगा उतने बार इलेक्शन कमीशन ने उनको समय दिया. लेकिन समय मांग मांग कर आप कानून को टाल नहीं सकते. और कल का निर्णय ये अंतिम निर्णय नहीं है, ये इंटरिम ऑर्डर है, अंतरिम निर्णय है. और पिछले 25 सालों में किसी भी राज्य में जहां पर किसी भी पार्टी में 2 फाड़ हुआ है वहां पर तब के इलेक्शन कमीशन ने इसी प्रकार का निर्णय लिया है. ये कोई अलग निर्णय लिया नहीं है.
जब अपने मन की बात नहीं होती है तो इंस्टीट्यूशंस पर अटैक करो, इस प्रकार की नीति अब कांग्रेस, एनसीपी और शिवसेना ने शुरू की है। सुप्रीम कोर्ट में उनकी तरफ अगर निर्णय आया तो सुप्रीम कोर्ट इज ग्रेट, बहुत अच्छा है, और उनकी तरफ नहीं आया तो सुप्रीम कोर्ट के भी खिलाफ बोलने को ये लोग आगे पीछे देखते नहीं है। देश की इंस्टीट्यूशंस को वीक करने का काम ये कांग्रेस, एनसीपी, शिवसेना जैसी पार्टियां यहां पर कर रही है, जो देश के लोकतंत्र के लिए बहुत ही खतरा है। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।